नमस्कार मंडळी, मी हर्षा आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो लास्ट ब्लॉगला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय, म्हणून हा अजून एक वीकली ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हा डेली मी जे काय करते त्याचा ब्लॉग असणार आहे. अजून नवीन काय नसेल, मलाही माहीत नाही की या ब्लॉगमध्ये काय काय ॲड असेल. जे वीकली माझ्यासोबत होईल, जे रोज माझ्यासोबत होईल ते मी ब्लॉगमध्ये घेईल आणि शूट करेल. सो ब्लॉग कंटिन्यू करूया. हा इंट्रो मी नंतर शूट करते. काल मी थोडासा ब्लॉग केलाय आणि तो आता तुम्ही ह्याच्या पुढे क्लिप ती बघाल. सो ब्लॉग बघा, कसा वाटतोय सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. ब्लॉग कंटिन्यू करा, आपण नंतर परत भेटूया. राईट नाव आय एम इन विक्रोली स्टेशन आणि हिअर इज द स्टेशन एवढा जवळ. आणि आम्ही फॅमिली थोड्या पर्सनल कामामध्ये चाललो आहे बाहेर. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्या लास्ट ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, त्याच्यामुळेच वीकली काइंड ऑफ ब्लॉग असणार आहे आणि माझा वीकली अपडेट तुम्हाला मिळेल. सो ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. ब्लॉगिंग आफ्टर अ वाईल. आणि मी खूप टाइम झाला, लिटरली 2 दिवस झाले मी काहीच शूट नाही केलंय. आणि आता मला गिल्ट येत होतं की मी सेकंड ब्लॉगमध्ये असं करते, सो काय अर्थ नाही. त्यामुळे मी म्हटलं मी काही ना काही ब्लॉग करत राहील, काही ना काही कॉन्टेंट टाकतच राहील, जे काय असेल. तर कालपासून खूप पाऊस पडत होता, आज पाऊस नाही आहे अजिबात. आणि वातावरण पण खूप चांगलं आहे, थोडीशी ब्राईटनेस आली आहे. त्यामुळे आज मला थोडं शूट करायला पण भेटेल कदाचित. माझे रील्स शूट करण्याचा थोडाफार प्लॅन आहे, थोड्या आयडियाज आहेत आणि माझी स्किन खूप चांगली दिसते. ओके, तर बघूया आता आपण काहीतरी करूया शूट. आता मी आमच्या शॉपमध्ये आली आहे आणि हे बॅकग्राऊंड मेसी आहे थोडंसं, ठीक आहे, हे आपण इग्नोर करूया आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. आज पाऊस असेल तर लाईट थोड्याशा डल होतात आणि रिंग लाईटच्या ह्याने खूप काही फरक पडत नाही, खूप चांगला व्हिडिओ शूट होत नाही. त्यामुळे मी पण एवढे एफर्ट्स घेऊन जर चांगला व्हिडिओ आला नाही तर मला पण खूप राग येतो. सो त्यामुळे जर तुम्ही मला अजून पण इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर लगेच जाऊन फॉलो करा. तुम्हाला जर मराठी, हिंदी अशी जुने गाणे आवडत असतील तर तुम्हाला माझं कॉन्टेंट इन्स्टाचं नक्कीच आवडेल. त्यासोबत मी डान्सिंग आणि सिंगिंगसुद्धा पोस्ट करत असते, सो तुम्हाला ते सुद्धा आवडेल. तर बघूया आपण. आता मी आज दिवसभरात काय करते. आज मी थोडं बाहेर जाणार आहे, आजीकडे जाणार आहे, माझ्या नानीकडे म्हणजे. सो बघूया काय काय होत आहे. मी शूट करत राहील. आज मी काहीही करून कॉन्टेंट शूट करत राहणार फॉर यू गाईज. बाय. मी आहे माझ्या आजीकडे, मागे म्हणजे आजीचं घर, आणि इथे मी आली आहे. इथे मी माझ्या रिंग लाईटचा सेटअप केलाय, बट पावसामुळे थोडंसं नॅचरल लाईट्स नाही आहेत आणि आवाज पण माझा इथे खूप जास्त येणार नाही. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, सो मला माहित नाही. आता मी इकडे आली आहे खरं, पण मी आता काय करणार आहे. आणि माझी आजी इथून बघते. हाय कर असं कर. क्यूट. ओके, सो बघूया आता. मी एकदा लाईट्सचं सेटअप वगैरे करून बघते काय होतं. आता किती वाजले? 5 वाजलेत आणि मला वाटत नाही मला आज शूट करायला भेटेल. सो बघूया आता. रात्री आम्ही खूप चांगलं जेवण करणार आहोत, आमरस, पुरी वगैरे. आज वटपौर्णिमा आहे बाय द वे. आता हा ब्लॉग मंडेला किंवा संडेला येईल, सो बघूया मी कधी टाकते. सो आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहोत, आमरस पुरी काइंड ऑफ. सो बघूया, मी त्याचा पण ब्लॉग नक्की शूट करेल. आम्ही बनवताना मी आजीकडनं खूप काय काय शिकणार आहे बनवायला. माझी आजी खूप खूप सुंदर जेवण बनवते.
एकदम तिच्या स्टाईलमध्ये, एकदम गावच्या पद्धतीमध्ये. असं बघूया, लेट्स सी, देखते हे. आणि मी असं खूप खूप फोन हलवला, खूप फुटेज केले, आता मला खूप एडिट पण करावं लागणार आहे. बघूया काय होतंय. बाय बाय. ब्लॉग कंटिन्यू करा. मी असं बाय बाय बोलून जे कट करते मला सवय नाही, म्हणून ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आपण काहीतरी इंट्रो आणि एक्झिट बघूया. देखते हे, बघूया. तोंड, अरे तोंड किती घाण येते हर्षा. तुझा ब्राईटनेस वाढव ना, मी सगळं टाकणार पण तू माझ्या गाण्याचं प्रमोशन नाही केलं. स्टोरी टाकलेली, तू रील मी स्टोरी टाकली. माझी बेस्ट फ्रेंड आहे, मला नको सांगू, माझी रील तरी टाकते का. हे माझी बेस्ट फ्रेंड म्हणून हिने माझ्या गाण्याचं प्रमोशन करायला पाहिजे. मी जिम मधून आले आणि हे मला भेटायला आले. तेच मी तुला भेटायला आली आहे. माझे कपडे बघा, अरे कॉलेजचे कपडे घालून जिमला जातात. आणि काय सो आमची आयडी आहे सेम. आपल्याला काय करायचं, फॉलो करायचं बस. फॉलो करा, म्हणजे हा ब्लॉग पोस्ट झाल्यावर हिच्या स्टोरीला टाकेल. आणि काय बोलते सानू, आम्ही ते खूप महत्त्वाचं डिस्कशन करायला भेटतो. सो आम्ही ते महत्त्वाचं डिस्कशन कंटिन्यू करतो. आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. भाषा मोमोज खात नाही. हां, मला नाही आवडत फ्राईड मोमोज. मोमोज खाते स्टीम मोमोज म्हणजे काय. ओके, आपण कमेंटमध्ये वोट करूया. स्टीम मोमोज असेल तर व्हाईट हार्ट आणि फ्राईड मोमोज असेल तर येल्लो हार्ट. एवढा चांगला हार्ट देऊ का मी त्या फ्राईड मोमोजला. हां, मग ते पण व्हेज खातात. हां, व्हेज खातात. तुला चांगलं भेटतं प्लीज मॅम. हर्षाने 1.5 वर्ष, 1.5 वर्ष, ऑलमोस्ट 1.5 वर्ष नॉनव्हेज सोडलं होतं. मी नॉनव्हेज खाणार नाही आत्तापासून, आणि आता रिटर्न खायला लागले. 1.5 वर्ष म्हणजे किती मोठा टाइम पिरियड असतं तुम्ही सांगा. सो मी 1.5 वर्ष लिटरली कॉलेजमध्ये डब्याला आणायचो चिकन, भाकरी. माझी आमची अजून एक मैत्रीण आहे आशू, आमची इकडे असते, ती पण आणायची. बिर्याणी वगैरे सगळं आणायची. ती काहीच नाही खायची, कारण मी पण आणायचो. मी खाईल म्हणून तरी मी खाल्लं. आणि अचानक मध्ये बोलते की मी खायला चालू केलं. म्हणजे आम्ही एवढे कष्ट घेऊन तिच्यासाठी आणलं, ते तिने खाल्लं नाही, आम्हाला चालू केलं. तर मी 1.5 वर्ष बंद केलेलं नॉनव्हेज, आणि संपला माझा 1.5 वर्षाचा उपवास. मग मी परत चालू केलं नॉनव्हेज. त्याला आता खूप काय काय रिझन्स आहेत, ते सगळं आपण नको डिस्कस करूया, ती खूप मोठी स्टोरी आहे. पण आत्ता सध्या आम्ही व्हेज मोमोज खातो. आणि ते नॉनव्हेज नॉनव्हेज कमी. मी तेच बोलली, मला वाटलं ही तुझं गुरुवार शुक्रवार काय पौर्णिमा वटपौर्णिमा. हे बाबा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोलून ही नॉनव्हेज रोज खाते. चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. हे व्हेज नॉनव्हेज मोमोज सगळ्या गोष्टी होत राहतील. बाय बाय. वोट करा, वोट. हा, वोट करा. व्हाईट हार्ट स्टीम मोमोज गाईस, स्टीम, फ्राईड नाही. मला वाटलं परत गाईस, मला खूप पट्टी घेतलीच पाहिजे. आणि आम्ही आता वेळ काढून भेटायला येणार, असंच होणार. हे खूप घाण क्वालिटी, पण वेळ ऍडजस्ट करून घ्या. आणि आम्ही खूप टाइम नंतर भेटला. पण किती टाइम झाला भेटून? 3 महिने. 3 नाही, आताच भेटलं ना रील बनवायला. ओ हा, सॉरी. आमची रील, डान्सची रील बघा जाऊन इंस्टावरती. त्यांशीला पण फॉलो करा. आता आम्ही आमचा थोडासा कॉलेज टाइम स्पेंड करतो. आम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करायला आलो. आणि आज वार काय, शनिवार. गर्दी आहे तरी पण खूप. इथे मंडेचा मार्केट असतो. थोडेसे क्लिप्स बघूया आपण मार्केटमधले.
कढाई खाली बघितलं का? मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर माझ्यासोबत झाला एक भारी ॲक्सिडेंट. आमचा मिक्सर उडाला आणि सगळीकडे मसाला झाला आणि त्यानंतर मलाच साफ करायला लागलं. सो हाय गाईज, आता मी एडिट करताना मी नोटीस केलं की आपण आपल्या ब्लॉगची एंडिंग केली नाहीये. सो हा पूर्ण ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर थँक्यू सो मच. ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आपण न्यू कॉन्टेंट्स, न्यू वीकली ब्लॉग घेऊन येत राहू. त्यासोबत मी अजून काय काय अपग्रेड करत राहील. तुम्हाला काय हवं आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. इन्स्टावरती नक्की फॉलो करा. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.